मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 88. सर्वांगावर लोहकवच घालून तो ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी राजवाड्याच्या कक्षाकक्षातून फिरला. पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी देवी, महामंत्री विदूर, गुरु द्रोणाचार्य सर्वांपुढं आशीर्वादासाठी त्याने श्रद्धेनं मस्तक नमवलं. सर्वात शेवटी तो राधामाता आणि बाबांच्या समोर उभा राहिला. वृषाली वाहिनींनी तत्परतेनं पुढं होत आम्हाला निरांजनांच्या प्रसन्न ज्योतींनी ओवाळलं. थरथरत्या हातानं त्याच्या आणि माझ्या कपाळांवर कुमकुम तिलक भरलं. मस्तकांवर अक्षता टाकताना त्यांचे नेत्र डबडबून आले. डाव्या हातानं अंशुकाचा शेव भिजल्या डोळ्यांना लावत त्या पुटपुटल्या. दर सप्ताहाला आपली वार्ता इकडे यायला पाहिजे. भाऊजी सांभाळा. वृषाली, सुप्रियेकडे लक्ष दे. पुत्रांनी व्यायामशाळेत नियमानं गेलंच पाहिजे. दादानं धीरगंभीर आवाजात त्यांना सांगितलं. सुप्रिया वहिनींकडे एक दृष्टिक्षेप टाकून दुःखावेग सावरण्याची मूक सूचना दिली. पुढं होऊन आम्ही दोघांनीही मातापित्यांना श्रद्धेनं वंदन केलं. दादाला जवळ घेताना राधामाता म्हणाली, वसू, अंगावरचं लोह कवच कधीच काढू नकोस. शत्रून तपाला एकाकी टाकू नकोस. मला ती शोन कधीच म्हणत नव्हती. माते, तुझ्या कृपेचं कवच आणि अभेद्य शरीर असताना भय कसलं? आम्हाला आशीर्वाद दे. कातर स्वरात दादा म्हणाला. तिनं आमच्या मस्तकांचं अवघ्राण केलं. दादानं वृषसेन, प्रसेन, भानुसेन, चित्रसेन, सुषेण, वृषकेतू यांच्या दाट कुरळ्या केसांतून प्रेमानं बोटं फिरविली. माझ्या कन्येला मीनाक्षीला एकदम वर उचलून घेत तो म्हणाला, मीनू, तुझ्या पित्याला माझा रथ नीट हाकायला सांग. आम्ही तुझ्यासाठी देखणा नवरा आणणार आहोत परत येताना. नवरा म्हणजे काय ले काका? तिनं त्याच्या कुंडलांना हात लावीत विचारलं. आम्हा सर्वांना हसू आलं. वारंवार फुटू पाहणाऱ्या डोळ्यांना निर्धारानं तसंच थोपवीत भरल्या अंतःकरणानं आम्ही आमच्या प्रेमळ कुटुंबियांचा निरोप घेतला. डोळ्यांनीच मी मेघमालेला येतो असं म्हटलं. डोळ्यांतील आसवं सर्वांसमक्ष पुसणं अवघड वाटल्यानं ती हळूच द्वाराआड झाली. आम्ही एकदम सैन्याच्या दिशेनं वळलो. आता मागं बघता येणार नव्हतं. मोहाचे पाश पराक्रमाला नेहमीच बांध घालीत असतात. निश्चयाच्या बळकट हातांनी ते केव्हा तरी तोडावेच लागतात. राजवाड्याच्या कळसावर फडफडणाऱ्या भगव्या ध्वजाकडे पाहताना तो तेच सांगतो आहे असं मला वाटलं. भरजरी वस्त्राचं पालान पांघरलेल्या पांढऱ्या शुभ्र आणि चपळ वायुजितावर दादा क्षणातच झेप घेऊन आरूढ झाला. शिखर कडेवरच्या गरुडासारखे गंगेपर्यंत सोबत करण्यासाठी युवराज दुर्योधन आणि अश्वत्थामन दोघेच येणार होते. तेही आपल्या घोड्यांवर आरूढ झाले. कुरूंचा युद्धध्वज माझ्या हाती देत दादानं आपल्या मागं उभ्या राहिलेल्या गजाती, अश्वसाद आणि पदाती यांच्या दीर्घ, लांब, सशस्त्र सैनिकांच्या रांगांवर एकदा दृष्टी टाकली. सर्व काही ठीकठाक आहे याची खात्री होताच सर्व सैनिकांना उद्देशून त्यानं दिशा दाखविण्यासाठी म्हणून हातातील राजदंड उंचावून आभाळभेदी गर्जना केली. पांचाल राज्य! पूर्व क्षितिजावरच्या साक्षात सूर्यासारखाच वाटला तो मला. आपल्या पुष्ट मांड्यांत वायुजिताला भक्कम आवळून पायाच्या टाचेनं खुणावताच गोंडेदार चिपटी फुलवीत तो एकदम उधळला तसे शंख, आनक, गोमुखी, डिंडीम यांचे विविध ध्वनी एकमेकांत मिसळले. मागच्या 4 अक्षौहिणी सैन्याच्या अगणित मुखांतून फुटलेल्या जय जयकारानं राजवाड्याच्या भित्तींतील पाषाणांवरही रोमांच उभे टाकले. अंगराज कर्ण, जय तू! कुरूंचा राजदंड तळपत्या सूर्यकिरणात झळाळू लागला. सताड उघडलेल्या महाद्वारातून वायुजित बाहेर पडला. त्यावेळी योगवशात एक शुभ्रवर्णी गाय दादाला सामोरी आली. त्यानं पुन्हा वेग आखडले. सरळ खाली उडीच घेऊन ओनावत त्यानं तिच्या खुरांना हात लावून वंदन केलं. मनगटातील निशिगंधाच्या पुष्पांची माला झटकन तोडून तिच्या काळ्या खुरांवर श्रद्धेनं अर्पण केली. कुरूंचा राजदंड तिच्या मस्तकावर शुभ्र कातडीला क्षणभर टेकविला. ते दृश्य पाहून
पराक्रमोत्सुक सैनिकांनी परत घोषणा केली, सेनापती कर्ण महाराज, जय तू. माझी छाती अभिमानानं फुलून गेली. इतका मुग्धकारी प्रसंग मी माझ्या पूर्वजीवनात कधीच अनुभवला नव्हता. आम्ही सारथीपुत्र असूनही वीर क्षत्रियांचं आज अभिमानानं नेतृत्व करीत होतो. तेही आनंदोर्मीने आमचा गगनभेदी जय जयकार करीत होते. आमच्या मागून दौडत होते. हा हा म्हणता गंगेचा किनारा आला. पुढे झालेल्या नौकापथकानं शेकडो भक्कम नौकांचे सुट्टे भाग हत्तींच्या पाठीवरून उतरून घेतले. चटपट जोडून नौका पात्रात लोटून त्यांची वल्ली हातात घेतली. उत्साहित पदाती त्या नौकांतून झराझर पैलतीर गाठू लागले. हत्ती आणि घोडे पोहत पात्र ओलांडू लागले. घटकाभरातच सर्व पथकांनी पैलथड गाठली. आम्ही चौघच मागं राहिलो. वायुजितावरून उतरून दादानं युवराज दुर्योधनाला गाढ आलिंगन दिलं. अश्वत्थामनला आलिंगताना तो म्हणाला, गुरुपुत्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. माणसाचं जीवन दवबिंदूसारखंच असतं. जो तो आपल्या परीनं पराक्रमाचे किरण जगावर परिवर्तित करण्याचे जीवनभर यत्न करीतच असतो. तुझ्या शुभेच्छा माझ्या पाठीवर असल्यावर दिग्विजय करून दिग्विजयी कर्ण म्हणूनच मी परतेन. कर्ण, माझा विश्वास आहे तू यशस्वी होशील. जा मित्रवरा, माझ्या शुभकामना सदैव तुझ्या पाठीशी आहेत. गुरुपुत्रांना हात उंचावला. त्याच्या मस्तकावरच्या वस्त्राचा शेव वायुलहरींबरोबर फरफरत होता. नेत्रकडा पाणथळ दिसत होत्या. येतो. वायुजिताला पाण्यात सोडून नौकांत चढताना आम्ही हात उंचावले. ते दोघेही किनाऱ्यावरच्या ओलसर वाळूत निशब्द उभे राहून आपापले उंचावलेले हात मनगटातून हलवू लागले. आम्ही हस्तिनापूर सोडू लागलो. गंगेच्या अगणित लहरीही आमच्या नौकांवर थडाथड आपटत कर्ण शोण जय तू, जय तू असं म्हणत आम्हाला निरोप देत होत्या. दूरवर राजवाड्याच्या उंच कळसावरचा भगवा ठिपका डौलत फरफरत होता. जसा काही तोही गरजत होता, कर्ण शोण जय तू, जय तू. गंगा सोडताच दिग्विजयाच्या रोमांचकारी प्रवासाला सुरुवात झाली. पूर्व दिशेकडचं पहिलंच 20 योजनांवरचं भद्रावती नगर आलं. या नगराचा राजा होता श्वेतपर्ण. गुप्तहेरांकडून आमच्या दिग्विजयाची कुणकुण त्याला प्रथमच लागली होती. युद्धाचा प्रसंग टाळण्यासाठी आम्रशाखांनी वेशी बांधून सुवर्ण तबकात हिरे माणकं घेऊन आपल्या अमात्यासह आमच्या स्वागताला तो स्वतःच आला होता. दिग्विजयाची सुरुवातच एका शुभ शरणागतीनं झाली. त्यानं सादर केलेली संपत्ती गाड्यात ओतून घेऊन आमचं सैन्य पूर्वेकडे सरकू लागलं. यानंतर पहिलंच प्रबळ राष्ट्र होतं पांचालांचं. श्वेतपर्णाचं राज्य सोडून पांचाल देश गाठताना आम्हाला पुन्हा गंगा नदी ओलांडावी लागणार होती. या प्रवासातील सर्वात मोठी अडचण नद्यांची होती. त्यासाठीच आम्ही आमचं नौकापथक भक्कम केलं होतं. त्या पथकात कुशल पोहणारे आणि धिप्पाड कोळी यांचाच भरणा मुख्य होता. प्रत्यक्ष युद्धप्रसंगात हे पथक कधीच भाग घेणार नव्हतं. उलट अशा वेळी तळावरच्या शिबिरांत पथकातले योद्धे विश्रांती घेणार होते. देशोदेशीच्या नगरांत फिरून नद्यांच्या प्रवाहांना कुठं कुठं उतार आहे याची माहिती कौशल्यानं काढणार होते. मोडतोड झालेल्या नौकांची डागडुजी करणार होते. अन्न शिजविणाऱ्यांचंही वेगळं सुसज्ज पथक होतं. ते आणि प्रेतदहन करणारेही युद्धात भाग घेणार नव्हते. ही पथकं सैनिक योद्ध्यांना ढालीसारखी उपयोगी पडणारी होती. आमचं दिग्विजयी सैन्य म्हणजे एक चालतं बोलतं नगरच होतं. त्यात सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता आणि त्या सर्वांचीच आपल्या सेनापतीवर गाढ निष्ठा होती. सैन्य, शासन आणि श्रद्धा यांनी भारलेलं होतं. आम्ही पांचालांच्या दिशेनं वायुगतीनं वाटचाल करीत होतो. त्या देशाचा राजा द्रुपद, पांडव पत्नी द्रौपदीचा पिता, राजपुत्र दृष्टद्युम्न आम्हाला कधीच शरण येणार नव्हता. युद्ध करून त्याचा पराभव करावा लागणारच होता. मधली वाटचाल 7 दिवसांची होती. ठिकठिकाणी आमचे तळ पडत होते. योजनाला सृष्टीचं सौंदर्य वेगळ्या आविष्कारात पुढे येत होतं. कुंभ, करंबल, कुंकुम, सातवन, हळवण, पलाश, पाटल असे विविध वृक्ष हिरव्या चौऱ्या ढाळीत
आमच्या सैन्याला उल्हासित करीत होते. कितीही प्रवास केला तरी कुणीही थकत नव्हतं. ना थंड ना उष्ण असं समशीतोष्ण उत्साही वायुमान विजिगीषू मनाची कारंजी फुलवीत होतं. हस्तिनापूर सोडल्यापासून 10व्या दिवशी आम्ही पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर आलो. आपल्या हातातील राजदंड माझ्या हाती देत पदस्थ होऊन दादानं गंगेच्या विशाल पात्राला गुडघे टेकून वंदन केलं. शोन, ही नदी नाही, माता आहे असंच मला नित्य वाटत आलंय. का ते मात्र समजत नाही. तुला आठवतंय? चंपानगरीत बालपणी मी हिच्या लाटांकडे कसा एकटक पाहत असे ते. त्यावेळी तो शिंपले गोळा करायचास. दादानं मला आठवण करून दिली. होय, चंपानगरीत आपण असताना एकदा तर तू रात्रभर हिच्या पात्रात उभा होतास. राधा मातेनं सकाळी परतल्यावर तुला छेडलं होतं त्यासाठी. खरंच दादा, तुला एवढा जिव्हाळा का रे वाटतो या गंगेचा? राजहंसांना माणसाचा, गरुडांना पर्वत शिखरांचा, विजांना अवकाशाचा ओढा का असतो हे कधी सांगता येईल काय? नाही ना? शोन, या नदीचा मला का जिव्हाळा वाटतो ते कधीच सांगता येणार नाही. हे बघ. त्यानं आपल्या दंडात बांधलेली चांदीची पेटी काढून माझ्या समोर धरली. ही पेटी राधा मातेनं चंपानगरी सोडताना मला दिली होती. का? ही एवढी लहानशी पेटीच तिनं मला का दिली हे तुला तरी सांगता येईल काय? ती पेटी गंगेच्या पाण्यात स्वच्छ धुताना त्यानं मला विचारलं. उत्तरासाठी माझ्याकडे पाहताना निसटून ती पात्रात पडली. तरीही पसरट बुडामुळे ती तशीच तरंगत राहिली. हिंदकळत, तरंगत. सावर तिला, नाहीतर राधा मातेची तू प्रेमानं जपलेली ही भेट भलत्याच्याच हाती जाईल. मी त्या तरंगणाऱ्या पेटीकडे बोट दाखवीत म्हणालो. त्यानं पुढं झेपावून ती पेटी परत हाती घेतली आणि मी ती पुन्हा त्याच्या दंडात बांधली. शोन, या नदीकाठाशी माझ्या अनेक स्मृती निगडीत आहेत. याच नदीच्या पहिल्या तीरावर माझ्या प्रथम पुत्रानं सुदामननं चिरविश्रांती घेतली आहे. सुदामनच्या आठवणीनं क्षणभर माझं मनही द्रवलं. तो म्हणत होता ते योग्यच होतं. सुदामनला आश्रय देणारी उदार आश्रयदायी म्हणून मीही त्या नदीला वंदन केलं. दादाच्या भावनांशी समरस झालो. आता आमचा प्रवेश पांचालांच्या प्रबळ राज्यात झाला होता. कांपिल्यनगर, पांचालांची राजनगरी आम्हाला समोर स्पष्ट दिसू लागली. आता महान संघर्षाला तोंड फुटणार होतं. याच नगरात स्वयंवराचं मत्स्ययंत्र घरघरलं होतं. सुदामनचा देह पडला होता. घडू नये ते घडलं होतं याच पांचालांच्या राजनगरात. द्रुपद राजाकडे पाठविलेल्या आमच्या दूताला मिळालेलं दृष्टद्युम्नाचं विचित्र उत्तर ऐकताच सर्वांना संताप आला. आमच्या दूताला त्यानं सांगितलं होतं, तुझ्या सेनापतीला म्हणावं त्याचं अभेद्य कवच जाळून काढण्यासाठी अग्निपुत्र दृष्टिद्युम्न तयारच आहे. तो संदेश ऐकताच सर्व पथक प्रमुखांच्या अंगाची लाही लाही झाली. कांपिल्यनगर, आक्रमण! नगराच्या दिशेनं बोट उंचावून दादानं सैन्याला तुटून पडण्याची आज्ञा दिली. पांचालांच्या आणि आमच्या सैन्याची गाठ नगराबाहेरच्या भव्य पटांगणात पडली. आपल्या युधामन्यू, सुरथ आणि शत्रुंजय या बंधूंसह दृष्टद्युम्न पांचाल सैन्याच्या अग्रभागी होता. त्याच्या अंगावर बाणांचा वर्षाव करताना संतप्त दादा गरजला. दृष्टद्युम्न, हे कवच जळणार नाही, जाळणार आहे. त्या दोघांच्या घनघोर संग्रामाला सुरुवात झाली. बाण फेकून फेकून दृष्टद्युम्न थकला. खडक घेऊन तो क्रोधानं दादावर तुटून पडला, पण त्याच्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही. सूर्यास्तामुळे त्या दिवशीचं युद्ध थांबलं. सैनिक शिबिराकडे परतले. दुसऱ्या दिवशी प्रथम युधामन्यू सामोरा आला, पण विजयासाठी खवळलेल्या दादानं त्याला क्षणात उधळून लावला. पुन्हा दृष्टद्युम्नाशी झुंज जुंपली. जसजसा सूर्य आकाशात चढू लागला तस तसं दृष्टद्युम्नाला दादा पुढं उभं राहता येणंही अशक्य झालं. दोन्ही सैन्यांचे अश्वसात, गजाती आणि पदाती एकमेकांना अटीतटीनं भिडले होते. माझ्यासमोर पांचालपुत्र सुरथ उभा होता. दादानं दृष्टद्युम्नाला निशस्त्र केलं. खाली मान घालून तो सुतपुत्रापुढं दीनपणे उभा राहिला. कांपिले नगराचे निर्णायकी सैनिक पळू लागले. पांचाल देश पडला. वृद्ध द्रुपद राजाला अरिष्ट सेनांना दादा समोर हात बांधलेल्या स्थितीत
उभा केला. आमच्या विजयी सेनेनं कुरुंच्या राज्याचा कंठरवानं जयघोष केला. सोडा, राजाचे हात सोडा. तीव्र नापसंतीच्या स्वरात अरिष्टसेनाला आज्ञा झाली. द्रुपद राजानं आश्चर्यानं मान उंचावून विचारलं, काय अपेक्षा आहे अंगराज? खंडनी. द्रुपदाच्या सोनेरी किरीटावर अचल दृष्टी रोधून आमचा सेनापती म्हणाला. काय देऊ? गोधन, सुवर्ण, रत्न, हिरे की दासदासी? द्रुपदाची मान खालीच होती. राजा, तू सांगितलेली सर्व संपत्ती कुरूंच्या भांडारात आज कुजत पडली आहे. मी मागतो आहे ती खंडनी वेगळी आहे. दादानं भुवया उंचावीत त्याला सांगितलं. कोणती? आश्चर्यानं त्या वृद्धाच्या सुरकुतलेल्या कपाळावर आठ्यांच्या सुरकुत्यांची अधिकच भर पडली. भयानक क्षणभर त्याचे डोळे थरथरले. माझ्या पुत्राच्या समाधीची. राजा, तू स्वतः माझ्या सुदामांची समाधी उभी केली पाहिजेस. या कांपिल्य नगरात, गंगेकाठी, तिच्या नित्यपूजेची व्यवस्थाही. बोल, आहे मान्य? आजच्या आज, एका रात्रीत. त्याचा निर्धारी स्वर शिबिराच्या पटलांना थरथरवू लागला. त्या वृद्ध राजाची श्रांत मुद्रा गतकालाच्या कटू स्मृतीनं कळंजून गेली. त्यानं होकारार्थी मान हलवून संमती दर्शविली. कुरूंचा राजदंड पांडवांच्या श्वशुरानं मान्य केला. एका रात्रीत सुदामांची समाधी गंगा किनारी उभी राहिली. आम्ही कांपिले नगर सोडण्याच्या तयारीला लागलो. प्रभातकालीच पांचालांचा कोशागार प्रमुख खंडनीची तबकं घेऊन माझ्यासमोर उभा राहिला. ती तबकं पाहताच मला आश्चर्य वाटलं. दादानं तर कोणत्याही अन्य खंडनीची मागणी त्यांच्याकडून केलीच नव्हती, तरी त्यांनी ती पाठविली होती. इतक्या दीर्घकालानंतर द्रुपदाला कर्णाची ओळख पटली होती.